चला तर मिक्स डाळीचे सांडगे पाहूया. तर त्यासाठी अर्धा किलो मटकीची डाळ, पाव किलो मुगाची डाळ, पाव किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची, स्वच्छ निवडून घेतलेली आहेत. मिक्स करून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने. आता यात भरपूर पाणी टाकून 7 ते 8 तास भिजायला ठेवूयात. 7 ते 8 तास भिजल्यानंतर ही डाळ आपल्याला निथळण्यासाठी ठेवायची अर्धा ते पाऊण तासासाठी. त्यानंतर ही वाटून घेऊया. त्यासाठी मिक्सरमध्ये थोडीशी डाळ काढलेली आहे. यामध्ये खडे गरम मसाले घेतलेले आहेत, लवंग, काळी मिरी, शाही जिरे, त्यानंतर जिरं आणि आलं लसूण टाकून चांगलं दरदरीत किंवा ओबडधोबड किंवा रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तर सगळी डाळ मी याच पद्धतीने रवाळ अशी चांगली वाटून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण लावून याला पुन्हा अर्धा तास चांगलं मुरण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला. मुरल्यानंतर मस्त आता याचे सांडगे तोडूयात. तर याचे छोटे छोट्या आकाराचे मी सांडगे तोडून घेते. एखाद्या पॉलिथिनवर, ताटावर, पाटावर किंवा कशावरही तुम्ही सांडगे तोडून घेऊयात आणि 3 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. सांडगे इथे तयार झालेले आहेत.